PBAचं एवढं युनिक असं करिअर आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला जॉब तर करूच शकतात. म्हणजे तुम्हाला जे मिळालेलं PBA त्यातलं नॉलेज आहे आणि नंतर जे मिळणारं एक्सपिरियन्स आहे ह्या जोरावर तुम्ही खूप म्हणजे CFO असेल, सिनियर अकाउंट मॅनेजर असेल, परचेस मॅनेजर असेल, ऑडिट कंट्रोलर असेल, टॅक्सेशन इन्चार्ज, अशा वेगवेगळ्या पदावर तुम्ही जॉब करत राहता. तुम्हाला पगारवाढ पण होत राहते आणि जॉबमध्ये पोझिशनमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत राहते. पण बऱ्याच विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला आयुष्यभर जॉब नाही करायचं, कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी ना PBA एवढं परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण की PBA मध्ये मी म्हटल्याप्रमाणे GST, इन्कम टॅक्स, पार्टनरशिप फर्म, कंपनी लॉ, LLP, अशा वेगवेगळ्या गोष्टीचं तुम्हाला जे नॉलेज देते त्याच्या स्वतःची तुम्ही कन्सल्टन्सी चालू करू शकता. म्हणजे एक 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही स्वतः अकाउंट रायटिंगची कामं करणे, GST रजिस्ट्रेशन करणे, TDS किंवा इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन करणे, TDS, GST, इन्कम टॅक्स, TCS हे सगळे रिटर्न्स फाईल करणे, पार्टनरशिप डीड रजिस्टर करणे, LLP रजिस्टर करणे, इंटरनल ऑडिट करणे, अशी वेगवेगळी कामं तुम्ही करू शकता.